हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड टेस्ट सिरीज सेकंड टेस्टचा काल चौथा दिवस संपला। काल चौथ्या दिवशी इंडियाने आपली सेकंड इनिंग जी होती ती 427 वर डिक्लेअर केली आणि इंग्लंडला 403 रनचं टार्गेट दिलं। कालचा चौथा दिवस संपता इंग्लंडच्या 3 विकेट पडल्या सुद्धा होत्या। आता इंडियाला ही मॅच जिंकण्यासाठी 5व्या दिवशी फक्त 7 विकेट्स काढायचे आहेत। काल चौथा दिवस पूर्णपणे इंडियाच्या नावावर होता। आता इंडियन टीमने काल चौथ्या दिवशी कोणकोणते रेकॉर्ड्स मोडले? सगळ्यात पहिलं तर इंडियन टीमने या टेस्ट मॅचमध्ये 1014 रन्स केलेले आहेत, 1014। आणि हा इंडियन टीमचा एका टेस्ट मॅचमधला हायेस्ट स्कोर आहे, दोन्ही इनिंग्स मिळून हायेस्ट स्कोर आहे। त्याच्यानंतर शुभमन गिल तर या टेस्ट सिरीजमध्येच रेकॉर्ड्स मोडत आहे। पहिल्या इनिंग्समध्ये त्याने 269 रन्स केले होते आणि सेकंड इनिंग्समध्ये सुद्धा 150 पेक्षा जास्त रन्स केले आणि तो पहिला इंडियन बॅट्समन ठरलेला आहे ज्याने टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये 150 पेक्षा जास्त रन्स केलेले आहेत। असा तो पहिला इंडियन बॅट्समन आहे आणि वर्ल्ड क्रिकेटमधला तो दुसरा इंडियन बॅट्समन ठरलेला आहे ज्याने टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये 150 पेक्षा जास्त रन्स केले। त्याच्या आधी ॲलन बॉर्डर यांनी हे काम केलं होतं, त्यांनी पण एका टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंग्समध्ये 150 पेक्षा जास्त रन्स केले होते। त्याने या टेस्ट मॅचमध्ये 430 रन्स केलेले आहेत, दोन्ही इनिंग्स मिळून 430 रन्स। आणि एका टेस्ट मॅचमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा इंडियन बॅट्समन शुभमन गिल ठरलेला आहे आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये सुद्धा तो दुसऱ्या नंबरला पोहोचलेला आहे। याआधी ग्रॅम गुच यांनी एका टेस्ट मॅचमध्ये 456 रन्स केलेले आहेत आणि शुभमन गिल 430 रन करून एका टेस्ट मॅचमध्ये आता दुसऱ्या नंबरला पोहोचलेला आहे वर्ल्ड क्रिकेटमध्ये। एका टेस्ट सिरीजमध्ये सगळ्यात जास्त रन्स करणारा इंडियन कॅप्टन शुभमन गिल ठरलेला आहे। शुभमन गिलने या टेस्ट सिरीजमध्ये आतापर्यंत 585 रन्स केलेले आहेत। याआधी विराट कोहलीने कॅप्टन म्हणून खेळताना टेस्ट सिरीजमध्ये 449 रन्स केले होते।